त्यांची संख्या किती आहे, त्यातले पाडले किती, पाडायचे बाकी किती, तर लोक किती राहतात धोकादायक वाड्यात? नाही, जे इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये 24 ठिकाणी प्रॉब्लेम आहे. 24 ठिकाणी बिल्डिंग्स मध्ये लोकांना राहणे थोडा धोकादायी आहे. पण याच्यामध्ये इश्यू असा आहे की काही काही लोक तिथून जायला तयार होत नाही, म्हणून आम्ही नोटीस पण दिलेला आहे. आणि दुसरं असं आहे की मी असं सांगितलं आपल्या प्रशासनच्या लोकांना की तुम्ही जेव्हा पाऊसचा काही आपला अंदाज घेऊन तुम्ही त्या ठिकाणावरून लोकांना हलवण्याची बाबत तयारी करा. ऍटलिस्ट आम्हाला कुठेही अडचण होऊ नये यासाठी आम्ही तयारी केली आहे. तुम्ही 24 संख्या सांगताय, मात्र तुमचे काही अधिकारी हो. 37 संख्या सांगताय. नाही, 24 जे आपले म्हणजे जुने बिल्डिंग्स आहेत तेच मी सांगतो. बाकी ते आपले खूप कारवाई केल्या ते पण मी स्वतः आढावा घेऊनच तुम्हाला एक्झॅक्टली सांगू शकतो. 24 वाले धोकादायक आहेत कुणी? हो 24 बिल्डिंग्स बेसिकली ते आपले. नाही, ते मी चेक करतो, पण शेवटी तिथे टीम ऑलरेडी आम्ही पाठवलेला आहे, आम्ही बघतो बेसिकली. हो बरोबर आहे. ते बेसिकली त्याच्यावर नल बघा, शेवटी कसं आहे की तुम्ही पाणी आणि बिजली थांबवले हा काही आपला योग्य पर्याय नाही आहे. खरोखर लोकांनी तिथून म्हणजे कुठेतरी जावं, हाच आपल्यासाठी मेन इश्यू आहे. तर जर कोणी जायला तयार नसेल तरी पावसाच्या पिरियडमध्ये आम्हाला रिहॅब करण्याच्या दृष्टीने आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे, ते आम्ही करू नक्कीच. हो बिलकुल. आपल्याकडे सगळी लिस्ट आहे, मी शेअर करतो आपल्याला त्याच ठिकाणी. बेसिकली कसं आहे की काही काही लोकांना असं वाटते की जर आम्ही इथून गेलो तर कोणीतरी एक मतलब बिल्डिंगचा माणूस कॉन्स्ट्रक्टर येऊन इथे आपल्याला हे करते, रिडेव्हलपमेंट करते. हा एक लोकांमध्ये भीती आहे. तर थोडासा एक चांगल्या पद्धतीने कॉन्फिडन्स बिल्डिंग पण जरुरी आहे. ते सर्व महानगरपालिकेच्या शाळा आहेत, त्या विद्यार्थ्यांना अजूनही युनिफॉर्म मिळालेले नाही. 16 जून पासून शाळा सुरू झालेल्या आहेत, युनिफॉर्म मिळालेले नाहीये. नाही, मी ज्या दिवशी स्कूलमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी पाहिलं की कोणाकडे नवीन युनिफॉर्म नाही आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की या सीझन मध्ये आम्ही युनिफॉर्म देत नाही, काहीतरी आम्ही कसं आहे बघा, त्याच्यामध्ये 2 इश्यूज आहेत. सरळ आपण पॅरेंट्स यांच्या खात्यात पैसे देतो, किती आहे 4,000 असं काहीतरी आहे अमाऊंट. डीबीटी आहे. पण थोडा याच्यामध्ये पॅरेंट्सचा थोडा सेन्सिटायझेशन जरुरी आहे. बिकॉज मोस्टली जे काही महापालिकेमध्ये जे सगळे स्टुडंट्स आहेत ते सगळे गरीब तबक्याचे लोक आहेत आणि 4,000 रुपये जर आला तर काहीतरी वेगळे कामावर खर्च करत, थोडासा सेन्सिटाईज करून लोकांना हे करावं लागेल. त्याच्यावर म्हणजे काहीतरी कारवाई करणे, कोर्सिव्हेशन करणे मला तर योग्य वाटत नाही. लोकांना थोडासा सेन्सिटाईज करावं. सर अनधिकृत फ्लेक्स असतील, कमानी असतील, ह्या अजून देखील थांबत नाहीये. बेकायदेशीरपणे नाही, तो नक्कीच थांबणार. पालखीच्या वेळेस देखील केंद्र राज्यमंत्र्यांनी लावलेली कमान एका युट्यूबरने काढायला सांगितली. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ती कमान काढून टाकतात. महापालिका म्हणून स्वतःहून काही कारवाई करणार आहे का अशा लोकांना? नाही बघा, आपल्याकडे शहरात कुठेही तुम्हाला एकही अनऑथोराइज होर्डिंग दिसणार नाही. मी तुम्हाला ग्वाही देतो या गोष्टीच्या बाबतीत. आता मागील 2 दिवसात खूप मोठी कारवाई आपण केलेली आहे. बेसिकली काही लोकांचा फार याच्यावर हे होत आहे की तुम्ही का करताय. पण मला आश्चर्य वाटते, या जिल्ह्यामध्ये 5 वर्ष पूर्वी म्हणजे 9 लोक आता मृत्युमुखी झाले होते. तुम्हाला माहिती आहे ते आपल्याकडे एक आणि ज्या ठिकाणी समजा की 9-10 लोकांचा डेथ होतात तरी सुद्धा इलिगल होर्डिंगमुळे कारवाई होत नाही. हा म्हणजे हा एक पुण्याचं वेगळे काहीतरी मला चित्र पाहायला मिळालं. पण आपण अनऑथराइज होर्डिंग कुठेही ठेवणार नाही अजिबात, एकही सुद्धा मिळणार नाही. जर असेल तर मला तुम्ही थेट सांग कुठे आहे, मी नक्कीच कारवाई करतो. आणि मागील 2 दिवसात कारवाई पण झालेली आहे. दुसरं असं आहे की जे आपला ऑथराइज ज्या ठिकाणी आहे ते सुद्धा आपल्याला स्ट्रक्चरली खूप चांगलं आहे असं आम्हाला सर्टिफिकेट पण घ्यायचं आहे. ते आपला खूप चांगल्या पद्धतीने मोहीम करायची आहे. आपल्याला पूर्णपणे एक पोर्टल बेस्ड सिस्टम करायचं आहे. सगळे ऍप्लिकेशन तिथे पोर्टलवर येईल, तिथे आम्ही प्रोसेस करू आणि शहरात प्रत्येकाला माहिती राहील की कुठे कुठे ऑथराइज होर्डिंग आहे. त्याचे फोटो पण आम्ही टाकणार आहे पोर्टलवर, डॅशबोर्डवर. ते विदिन अ मंथ सगळे तुम्हाला प्रोसेसमध्ये मिळेल. ठीक आहे, थँक्यू. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.